तर दुसरीकडे वडवणीमधली दृश्य आपण पाहताय। डॉक्टर महिलेच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर त्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आता सुषमा अंधारे या पोहोचलेल्या आहेत। ग्रामस्थ हे आक्रमक झालेले आहेत। एसआयटी मार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते आणि यासाठी आक्रमक पवित्रा घेत ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुद्धा केलेलं होतं। आज सकाळपासूनच ग्रामस्थ हे आक्रमक झालेले होते। पीडित कुटुंबियांच्या भेटीसाठी आता सुषमा अंधारे या पोहोचलेल्या आहेत। सुषमा अंधारे यांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला। काल सुद्धा त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती। निंबाळकरांवर त्यांनी आरोप केलेले होते। या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली जावी अशी प्रामुख्याने मागणी केली जाते। तिच्या हत्येचं म्हणजे जे तिच्या मरणाचं कारण आहे तेच आहे। मग तुम्ही ऑटोप्सी जर फॉरेन्सिक एक्सपर्ट करून करताय आणि तो जर तिचा टाइम सिन्स डेथ सांगू शकत नाही तर तो कोणता एक्सपर्ट आहे असा जो तुम्ही आणलाय, हा पण प्रश्न निर्माण होतो ना। आणि त्यावरती दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांचा एक अंदाजे टाइम त्यावरती द्यावा लागतो त्यांना, की त्यांना काय वाटतं की कोणत्या वेळी ही घटना घडली असेल। तर त्यांनी समजा त्यांना ही कळाली ही घटना की सकाळी 11:50 AM असू शकते अंदाजे, मग त्यांनी रिपोर्टवरती लिहिलं की 11:50 PM। एवढी मोठी ब्लंडर मिस्टेक का करतात, जाणून बुजून केलं जात नाही। मग ते असं लिहितात की 11:50 PM ला त्यांना वाटतं की ही घटना घडली आहे आणि ते आम्हाला 8 वाजता फोन करून सांगतात। मग 4 तास त्यांना आधी कळालं का की सुसाईड करणार, तुमची मुलगी सुसाईड करते असं कळवलंय का आम्हाला तर त्यांनी ऑलरेडी सांगितलंय की सुसाईड केलं म्हणून। मग तुम्ही त्या रिपोर्टवरती 11:50 PM का लिहिताय, हा एक मुद्दा आहे। आणि अजून एक आहे की आम्हाला तिची हत्या म्हणजे जी आत्महत्या तिने केली आहे, आत्महत्या तिला प्रवृत्त केलंय, ही घटना आम्हाला कळाली 8:15 वाजता आणि त्या अगोदर तिची सपना मृत्यू झालेला होता। तर तिचा जो लास्ट सीन दिसतोय तो पण 11:18 दिसतोय। हे कसं काय होऊ शकतं? मृत्यूनंतर तिचा फोन का तुम्ही तपास केला? पुरावे नष्ट करण्यासाठीच केला ना। आणि एसआयटी साठी पण जे वारंवार अजून पण काही यावर येत नाही कोणाचंच मत, हे पण त्यासाठीच होते की त्यांना पुरावे नष्ट करायला अजून जास्त टाइम मिळतोय। कारण त्यांचा तपासच याही उद्देशाने सुरू आहे की आरोपी कसं त्यांना वाचवता येतील आणि कसं हिला बदनाम करण्यात येईल, हीच त्यांची मुख्य भूमिका आहे। जोपर्यंत तिथे प्रकरण राहील तोपर्यंत तिला न्याय मिळू शकणार नाही। आणि आज उद्या महाराष्ट्रामध्ये जेवढे महिला सगळ्या वैद्यकीय अधिकारी कुठल्याही क्षेत्रात असू, प्रत्येकीला डॉक्टर संपदा म्हणूनच ओळखलं जाणार आहे भविष्यामध्ये। जोपर्यंत हिला न्याय मिळणार नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही या प्रकरणामध्ये। याचं दुःख कोणीच समजू शकत नाही की आम्ही काय गमावलंय। एका भावाला भाऊबीजेच्या दिवशी तिच्या बहिणीला असं पाहावं लागतंय। मला तुम्हाला पहिल्यांदा तर दोघांना एक रिक्वेस्ट करायची, तुम्ही तोंड लपवावं, तुम्ही तोंड झाकून इंटरव्ह्यू द्यावा, असं काहीही तुमच्या पोरीच्या बाबतीत घडलेलं नाही। तुमच्या पोरीने असं काहीही लाजिरवाणी गोष्ट केलेली नाही ज्याच्यामुळे तुम्हाला तोंड झाकावं लागेल। त्याच्यामुळे तुम्ही विनाकारण काही तोंड झाकायची गरज नाही। तुमचं लेकरू हुशार होतं, कर्तृत्ववान होतं, तुमच्या लेकरांनी फार मोठी डिग्री मिळवली होती, तुमचं लेकरू एका मोठ्या हुद्द्यावर काम करत होतं। तिथल्या व्यवस्थेने जरी त्या लेकराचा बळी घेतला, तुम्ही विनाकारण अजिबात तोंड झाकू नका। पहिली गोष्ट, तोंड कोण झाकतात? ज्यांची चूक असते, ज्यांनी काही पाप केले। ना तुम्ही पाप केलंय, ना तुमच्या लेकराने काही पाप केलंय, ना तुमच्या लेकराची काही चूक असते। त्याच्यामुळे ही जी तुमची मानसिकता आहे ती पहिल्यांदा काढून टाका की नाही आमचं तोंड आम्ही कसं उघडायचं, आमचं तोंड आम्ही कसं उघडायचं। ज्या लोकांना तुमच्या लेकरातलं तुमचं लेकरू जगलं का मेलं, तुमची कूस राहिली का सगळी आता वस पडली, ह्याच्याशी काही देणं घेणं नाही। तुम्ही अशा लोकांचा काय विचार करताय? त्यांच्या सर्टिफिकेटचा तरी काय विचार करताय? ते कोण ठरवणार आहे की तुमचं लेकरू कसं आहे आणि कसं नाही? ती चूकच ही झाली ना, ती लढत राहिली त्यांच्याशी आणि आम्हाला कळवलं नाही। आम्हाला कल्पना दिली पण एवढ्या टोकाचं प्रकरण हे तिने सांगितलं। फेब्रुवारी मध्ये आली होती आमच्याकडे, 8 दिवस माझ्याकडे थांबली होती। तर त्यावेळेस तिने सांगितलं मला वारंवार पीएमच्या ड्युट्या दिल्या जातात आणि रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव दिला जातो आणि ह्याच्या कायद्याचे एक रिपोर्ट, फिट नसेल तर अनफिट द्या, अनफिट असेल तर फिट द्या, अशा प्रकारचे हे 2 गोष्टी होत्या। तर त्यावेळेस मी तिला सांगितलं वरिष्ठांना कळवता, हा ड्युटीचा भाग आहे, आपल्याला नाही म्हणता येणार नाही, वरिष्ठांना कळवलं, तर कळवलंय म्हणले मग मिळून जाईल ह्या भूमिकेत